हे चिवसाठी बनवतोय तगर मोगरा. इकडे आपला हा आवळा. हे मस्त नवीन कोरी करकरीत बाईक घेतलेली आहे. नमस्कार, माझं नाव प्रगत लोके आणि वेलकम बॅक टू माय ब्लॉग. आणि आता मी आहे, ओळखलं जाईल तुम्ही, आपल्या कोकणातील गावी म्हणजे मेडबावला. आणि माझ्या मागे तुम्ही बघू शकता मस्तपैकी आपलं छोटं घर, जे आता छोटं राहिलं नाही आहे. आणि त्याच्याशिवाय आपला देवघर पण. आणि बाकी आल्यावरती एकदम भारी वाटतं आहे. काल आलो मी आणि रात्री उशिरा पोचलो. मुंबई गोवा हायवेचा प्रवास एवढा मस्त झाला ना आजकाल, कारण रोड आता ऑलमोस्ट कम्प्लीट व्हायला आलेला आहे. ओके, काही ब्रिजेस म्हणजे मोजून तुम्हाला सांगतो 7 ते 8 ब्रिज आहेत, तर ते ब्रिज झाले. आणि इंदापूर माणगाव बायपास तर एकदम मक्कन. काल तर मी सकाळी निघालो अराऊंड 9:40ला आणि इथे मी 7:20ला पोचलेलो होतो. म्हणजे विचार करा, म्हणजे हार्डली मला 10 तास पण लागले नाही आहेत. ओके, 9:30 पावणे 10 तासात माझी गाडी इथपर्यंत पोचली मिडबावला. आता हे ठीक आहे, मी एकटाच होतो, त्याच्यामुळे झालं काय की लंचसाठी मी जास्त वेळ काढला नाही आणि मध्ये ब्रेक पण माझे जास्त झाले नाही. तर त्याच्यामध्ये मला पकडा माझा एक CNG भरत होतो, त्याच्यामुळे तासभर गेला असेल. म्हणजे 8-8.5 तासात गाडी यायला लागलेली आहे. आणि हा जर रस्ता पूर्ण कंप्लीट झाला ना, तर मला असं वाटतं माझ्या गावापर्यंत 7.5 तासात गाडी यायला काय हरकत नाही आहे. म्हणजे टोटल मी एक 8-8.5 तासात सगळा प्रवास 9 तासाच्या आतमध्ये ते कंप्लीट होऊनच जाईल, आरामात आलो तरी. ओके, तर आत्ता मेन जो व्हिडिओ मी तुम्हाला, जसं टायटल आहे की चिवूसाठी मिडबावमध्ये बांधतोय काहीतरी स्पेशल, तर ते तुम्हाला दाखवणार आहे. पण त्याच्या आधी आपली जी झाडं आहेत ते ती जरा बघून घेऊया. माहिती आहे आपलं हे जे छोटं घर होतं ते पहिल्यांदा छोटंच होतं, म्हणजे एकदम 1 BHK होतं. खालती हॉल, एक बेडरूम आणि किचन. त्यानंतर मग वरच्या 2 रूम काढल्या, त्या आता आपण प्रगत होमस्टे थ्रू पर्यटकांना देतो. आणि त्याच्याशिवाय इथे आमचं हे देवघर म्हणजे मोठं घर कृष्णकुंजा. आता याचं कधी नामकरणच झालं नाही छोट्या घराचं, पण ठीक आहे, त्याचं नामकरण आता सध्या प्रगत होमस्टे असंच आहे. आणि बघा, आता हे शेड तुम्ही बघितलं असाल, लास्ट टाईमच इथे शिफ्ट केली. तर आता इकडे मस्त गाडी कम्फर्टेबल उभी राहते. तुम्ही पण प्रगत होमस्टेला आलात तर इथे मस्तपैकी सावली आहे, इथे तुम्ही तुमची गाडी उभी करू शकता. आणि जसं तुम्हाला म्हटलं बघा, कुणालने छान एकदम सगळं नीट अँड क्लीन साफ केलेलं आहे. ओके, सो मस्तपैकी तिकडे आपली सगळी झाडं. ओके, ऑल स्पाईस, नीर फणस म्हणा, त्याच्या बाजूला अजून एक फणस म्हणा, जाम म्हणा. तिकडे मस्तपैकी सगळे माड आहेत, सुपारी आहे. हे आपले जिजीनी, पप्पांनी, नाना काकांनी लावलेले माड आहेत. तिकडे आता कलमं आहेत, जवळपास एक 8 नवीन कलमं लावली आहेत, जुनी कलमं आहेत. ओके, सो असं काहीसं आहे. आणि त्याच्याशिवाय इकडे मस्त आपली ही विहीर, आणि विहिरीमध्ये मासा आहे, पाणी आहे. इकडे असे 2 अजून नारळ होते. ओके, तर त्याची अजून काही रोपटी उगवली आहे, तर ती पण आपण नंतर लावून टाकू. इकडे रमेश काकी जर व्हिडिओ बघत असेल तर त्यांनी कलमं लावलेलं, तर कलम आहे रमेश काकीचा. थांबा झूम करून दाखवतो. सो दिसतंय का, थोडी अडचण आहे सध्या तिकडे, पण कलम चांगलं आहे. ओके, त्याला पालवी वगैरे फुटली आहे. इथे अजून एक झाड आहे, आणि हा बघा ना, ही असली झाडं झाली आहेत ना, ही काहीतरी वेगळी आहेत, पण ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती आहे. आणि बाकी ही जी पिवळी फुलांची हेल आणून लावलेली तिथे एवढी वाढली, मागच्या वेळी तुम्हाला आठवत असेल, पूर्ण पसरते ती पावसाळ्यामध्ये. नंतर आता कट करून घेतलेली आहे. आणि चिवूसाठी काय सरप्राईज प्लॅन करतो आहे तर ते तुम्हाला थोड्याच वेळात कळेल. पण हे बघा, इकडे सीताफळाचं झाड, वाव, हे ना झाड ना एवढं म्हणजे फुलतच नव्हतं. आणि इच्छा तर होती, कारण माझ्या आजीचं झाडाच्या समोर एक सीताफळाचं झाड होतं पूर्वी, तर त्यामुळे हे आजीच्या आठवणीमध्ये आहे. तर त्याच्यामुळे हे सीताफळाचं झाड जगवणं मस्त होतं. तर ते आता बाबा जगलं आहे. ओके, सो आता हे हळूहळू मोठं व्हायला लागलं. आता त्याचा असा पिसारा असा फुलला आहे, तर आता हाईट वाढली पाहिजे. फक्त सीताफळ लागतील तेव्हा लागतील. आपलं मोरपंखी बघा. ओके, छानपैकी. आणि यस, बाकी तुळस वगैरे आहेत. ही जी आपली शोभेची झाडं होती ती पण आहे तिकडे. आपला मस्तपैकी इकडे चाफा तुम्ही बघताय. आणि त्याच्याशिवाय इकडे मस्तपैकी आपला पारिजातचं झाड, मस्तपैकी प्राजक्ताची फुलं खाली पडलेली असतात. सकाळी सकाळी मस्त सडा पडतो त्याचा. ओके, आणि इकडे आपलं बाकीची बघा, लिंबू टिंबू, ते एक लिंबाचं झाड आहे, ते पण असं थोडी गर्दी झाली. इकडे जाई जुई, तगर, मोगरा. इकडे आपला हा आवळा, विलायती आवळा. ओके, इकडे गुलाब आहेत. इकडे बघा ती छोटी झाडं आहेत अजून, तर ती कुंडीत लावलेली, ती खालती पण गेली आहेत. वाव, इथे पण आहे ती मस्त शोभेची झाडं. इथे पण बघा, ही कशी लाईनीत आली आहेत बघा ना. एक वेल पडलेली ती, तर त्याच्यावरतीच प्रत्येकाला अशी आलेली आहे. तर वाव, तर होतं आहे म्हणजे ती ही फुलं नंतर मग फुलत जातात. आता एक आंब्याचं झाड होतं. ओके, तर ते दुसरीकडे होतं तिकडे, तर ते आता मी इकडे शिफ्ट केलं आहे. तर आता इकडे कसं, आता त्याने तख्त धरला आहे, तर आता हळूहळू मोठं झालं पाहिजे एवढीच इच्छा. पाणी तर रेग्युलरली असतं, कारण हा आता नवीन पाईप आहे, तर त्याने आता पाईप देण्याचं काम चालू असतं. तर आता होपसो इथे जर हे झाड मोठं झालं, कारण ही झाडं जी कशी आहेत, ही झाडं मोठी होणारी नाही आहेत. ओके, तर हे झाड जरी मोठं झालं
तरी मग बऱ्यापैकी इथे सावली होऊन जाईल आपल्या अंगणामध्ये आणि तापणार नाही. ओके, मेन तर इथे चिकूचं झाड पण जरा मोठं होते. इकडे आपला हा पेरू, इथे अजून एक चाफा लावला आहे. ओके, बाकी सगळी शोभेची झाडं आहेत आणि इथे पण एक कलम आहे. तर ते पण आता बऱ्यापैकी आहे, तर होईल होप्स हळूहळू मोठा. तिकडे एक आवळा आहे आणि बाकी ते चिरे पडले आहेत. तर त्याच्यावरून तुम्हाला अंदाज आला असेल, यस एक हे चिवसाठी बनवतो आहे. सो ॲक्च्युली व्हायचं काय की बघा, आता वरती 2 रूम आहेत, तुम्ही म्हणाला वरती 2 रूम आहेत, तर खाली कशाला काढतो. तर कसं आहे, घरामध्ये सिनियर सिटीजन आहेत आणि आता चिऊ पण आता आहे. चिऊ जेव्हा गावाला येईल तर तिला काय आम्ही सारखं वरती घेऊन जाऊ शकत नाही, किंवा आई पप्पा पण वरती जायचा कंटाळा करतात. कारण कसं आहे की मी जेव्हा असतो तेव्हा मी जनरली बुकिंग घेत नाही होमस्टेची पण आता आईवडिलांचं पण कम्फर्ट आणि चिऊसाठी पण. सो तिच्यासाठी काहीतरी स्पेशल बनवतो आहे. काय तुम्हाला कळलंच असेल, 2 रूम काढतो आहे इथे. ओके, सो या आतूनच दाखवतो तुम्हाला. काम चालू झालं आहे. ओके, आणि हा बघा, हा इकडे मस्तपैकी झोपला आहे, आराम करतो आहे. काल मस्त आलो मी, चिकन होतं कुणालच्या वाईफने, कार्तिकीने मस्त चिकन दिलेलं, तर ते मी पण खाल्लं आणि याने पण खाल्लं आणि आता मस्त झोपला आहे ते. सो या आधी आपण ही रूम बघूया, आमची जी मोठी रूम एक. ओके, सो बरंच हे होतं, कारण कसं आहे की इथे बघा हे अंतर जरा कमी आहे. तर आम्हाला कसं होतं की इथून गाडी पुढे पण गेली पाहिजे. उद्या जर काय सामान टेम्पो असला तर खूप मोठी पण नाही करायची होती, कारण मग नाहीतर अजून जर बाहेर आलं असतं मग ते एकदम कंजेस्टेड झालं असतं. आणि जसं तुम्हाला म्हटलं, नंतर इथे झाडं पण लावायची आहेत. ओके, सो इथे झाडं लावू मस्तपैकी. असा कॉर्नर आहे, सेफ कॉर्नर आहे. तिथे असं जरा समजा असं छोटंसं असं आर्टिफिशियल कंपाऊंड वगैरे केलं तर इथे नंतर मग जेव्हा आम्ही मे बी नंतर आरामात राहायला येऊ तर त्यावेळी मग प्लॅन करता येईल. तर पहिल्यांदा तुम्हाला ही रूम दाखवतो. सो बेसिकली ही जी खिडकी आहे तर ही खिडकी आता तुटणार आहे. ओके, सो खिडकीला मस्तपैकी एक दरवाजा येणार आणि त्या दरवाजातून इथे एंट्री आहे. ओके, सो दरवाजातून तुमची एंट्री झाली. ओके, की इथे हा पहिल्यांदा आम्ही एक सेपरेट वॉशरूम बनवलेला आहे. ओके, सो हा मास्टर बेडरूम करून टाकलेला आहे. तर बघा, ही इथे पूर्वी जागा होती. ओके, सो इथे असा हा मस्तपैकी मस्त एक छान असा वॉशरूम होऊन जाईल, बाथरूम. ओके, आता ही एक मास्टर बेडरूमच झाली. इथे एक मस्तपैकी 6x6चा जो एक बेड आहे आमचा, तर तो आम्ही इथे आता सेट करणार आहे, जो कर्जतचा आहे, आठवत असेल तुम्हाला. तर इथे 6x6चा मस्त बेड, दोन्ही बाजूला जागा आणि इथे मस्तपैकी असा एक वॉर्डरॉप. ओके, असं सेट होईल. इथे पण मस्त खिडकी आणि इथे पण मस्त खिडकी, म्हणजे एकदम हवेशीर असणार आहे ही रूम. ओके, आणि बऱ्यापैकी स्पेशियस आहे. जसं तुम्हाला म्हटलं, जास्त पण तिकडे वाढवायची नव्हती आपल्याला आणि इथून त्याचा ॲक्सेस राहील. आणि मग ही एक एक्स्ट्रा रूम होईल. जिथे आता बेडरूम आहे तर ती एक स्टडी रूम, किंवा तिथे तो वडिलांचा जो हॉलमधला बेड आहे छोटासा, तो तिथे टाकता येईल आणि तिथे मस्तपैकी स्टडी रूम काइंड ऑफ करता येतील. आणि इथे बेसिकली प्रेरणा आणि चिव ते रिलॅक्स, ओके, आरामात शांतपणे झोपू शकतात. तिकडे हॉलमध्ये काय गडबड चालली आहे, कोण भेटायला आले आहेत, गप्पा मारतो आहे, त्याचे काही संबंध नाही. ओके, सो त्याच्याशिवाय आता समजा ही नुसती एक रूम वाढवली असते तर योग्य झालं नसतं. तर आई पप्पा पण कसं सध्या त्यांना पण एक सेपरेट रूम करायची होती, तर त्यांच्यासाठी पण इथे एक रूम बनवली. आता याच्यासाठी काही की ही रूम मला ना अशी वाढवता येत नव्हती, कारण इथे वॉशरूम आहे आमचा या घराचा. ओके, सो ही इथे वाढवली असती ना तर बरंच सगळं सेटिंग चेंज करावं लागलं असतं. तर त्याच्यामुळे हे इथेच भिंत अशी केली आहे आणि नंतर दाखवतो तुम्हाला नंतर काय करायचं आहे ते. पण हे बघा, हे जसं तुम्ही ते एंटर करतात की इथे पण ही एक चांगली व्हाईट रूम आहे मस्तपैकी. ओके, तो याला पण काय करणार आहोत की आम्ही इथे दरवाजा करणार आहोत. ओके, या खिडकीच्या तिथून, म्हणजे कसं हे इथं दरवाजा येईल बघा, हां असं. आणि मग किचन टू इकडे समोर खिडकी, म्हणजे तिकडे पण समोर खिडकी आहे. ओके, सो चांगला व्हेंटिलेशन मेंटेन राहील, हवेशीर एकदम. ओके, आणि बघा ना, इथे आपण केळीची झाडं लावलेली, तर ह्याच्यावरती आता भर टाकली आहे. ओके, त्या भरीतून ही केळीची झाडं वरती आली आहे. म्हणजे विचार कर किती स्ट्रॉंग आहे त्यांचं एकदम मूळ. आता ही जी केळीची झाडं आहेत आणि इथे कुणाला आलं आहे तेवढ्यात. सो कुणाला गेलेला आचऱ्याला. सो आचऱ्याचं काम कसं चाललं कुणाल? एकदम फास्ट. ओके, सो आचऱ्याची साईड आता ऑलमोस्ट रेडी होते, फेज 2 आपली. सो ज्याने कोकणामध्ये घर बांधायचं आहे तर त्यांनी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती कॉल करा, 8850380668 आणि बुक करा. तर आता कुणाल तिकडे ती साईट डेव्हलप करण्याच्या गडबडीमध्ये होता सगळं, तर आत्ता जस्ट आला आहे तो गप्पा मारायला. आणि बघा, जसं तुम्हाला म्हटलं, इथे आपण असा एक पण बेड टाकू शकतो, किंवा आपण असा बेड ठेवू शकतो जो माझ्या बेडरूममध्ये आता बेड आहे तो. आणि मस्त इथे पण बघा, ही खिडकी, ही एक खिडकी, म्हणजे एकदम हवेशीर आहे सगळं एकदम प्रकरण. इथे पण जो दरवाजा बनवला तर इथे आम्ही एक वॉशिंग मशीनसाठी आउटलेट करतो आहे. तर म्हणजे इथे वॉशिंग मशीन, इथे एक बेसिन, तर इथूनच मग डायरेक्ट बाहेर वॉशिंग मशीन जाईल. आणि किचन पण जरा स्पेशियस होऊन जाईल, मोठा. किचनमध्ये पण काय डेव्हलपमेंट करणार आहोत, पण ते नंतर. आणि आता बघा, ही इकडे बाईक आहे. माझा अजून एक कझिन आहे आस्वादला तुम्ही बघितलं असेल, तर आस्वादने बघा ही मस्त नवीन कोरी करकरीत बाईक घेतलेली आहे. ही कोणती आहे? होंडाची CB350, मस्तच बाईक आहे ना, आवडली एकदम. आणि एकदम मला काय बोलू आता मुलं आणि त्यांची बाईक आणि त्यांचं बाईकवरचं प्रेम,
काय टकाटक ठेवले आहे बघा. 2 दिवसापूर्वीच तो मुंबईवरून घेऊन आला. ओके, आणि मस्त त्याने पण मस्त गाडी पळवत आणलेली आहे आणि मस्तच मेंटेन केलेली आहे. कशी वाटली आपली ही गाडी पण, आणि या ज्या 2 रूम करून घेतल्या आहेत तर त्याच्याबद्दल पण तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. कारण व्हायचं काय की आता ही कशी एक प्रायव्हसी राहील आई पप्पांना पण. मस्तपैकी इथे बेड टाकला की बाबा इथे झोपा, किचन आहे आणि हॉलमध्ये प्रॉपर आमचे जे दहिसरमधलं जे सगळं सामान आहे ओके, तर ते सगळं आता आम्हाला इकडे शिफ्ट करता येईल. ते एक ॲडव्हान्टेज होऊन जाईल. हॉलमधलं जे सामान आहे तर ते आम्ही या रूमच्या हॉलमध्ये ठेवू. आता माझा जो तिकडचा बेड आहे माझ्या बेडरूममधला तो इकडे येऊन जाईल. ओके, तिकडे आमचा कर्जाचा जो बेड होता तर तो येऊन जाईल. बाकी कपाट वगैरे पण आहे, तर ते सगळं म्हणजे सामान एकदम प्रॉपरली ॲडजस्ट होईल जेव्हा आम्ही गोरेगावला शिफ्ट होऊ तेव्हा. असं काहीसं सध्या आहे. कसा वाटला प्लॅन आमचा हा चिवूसाठी स्पेशल प्लॅन. मेजरली तर प्रेरणा जेव्हा प्रेग्नंट होते तर त्याच वेळी मी हा कन्सिव्ह केला की म्हटलं यार गावाला आपण एवढं फ्रिक्वेंटली जातो, प्रेरणाला पण आवडतं, चिवूला पण ऑब्व्हियसली आवडणार, कारण लहानपणापासून तिला सवय लागली की म्हटलं यार तिला असं नको वाटेल, कारण ती आता कुठे वरती चढून जाणार आणि ते पण होमस्टेसारखंच आपण यूज करतो. त्याच्यामुळे तिथे जर समजा कोणी मित्र आले तर ते आमचे नेहमीच राहतात वगैरे, तर ते सगळे वरती राहू शकतात जी यंग लोक आहेत आणि जे सिनियर सिटीजन आहेत त्यांच्यासाठी. आणि आमच्यासाठी बघा काय हवा लागते बघा ना. सो इथे मस्त खिडकी, इथे मस्त खिडकी आणि समोर पण एक खिडकी येणार आहे, तर ते मी तुम्हाला सांगतो कारण त्या रूमला ही एकच खिडकी होती ना. सो म्हणून मग त्या रूमला पण एक खिडकी करण्याचा प्लॅन आहे. तर तो कसा प्लॅन आहे ना तो तुम्हाला दाखवतो. कारण इथे वॉशरूम झाल्यावरती ती खिडकी तिकडे जर दरवाजा झाला तर आता ही जी आपली रूम आहे ओके, या रूमच्या इथे आपण आता खिडकी करून घेणार आहोत. म्हणजे या रूमला पण मस्तपैकी अशी मस्त हवा येणार, या रूमला पण व्हेंटिलेशन एकदम प्रॉपर राहणार आणि या रूममधूनच नंतर दरवाजा लागतो, दरवाजानंतर ती खिडकी. म्हणजे कसं इकडून पण जी हवा येणार ती हा दरवाजा आणि दरवाजातून पलीकडच्या खिडकीत जाणार. म्हणजे सगळं एकदम असं हवेशीर असं प्लॅनिंग केलेलं आहे. कसं प्लॅनिंग केलं आहे तर तुम्हीच मला कमेंट करून नक्की सांगा. ओके, तर जरा आता कुणाला आला आहे, जरा आमच्या काही महत्त्वाच्या गोष्टी बोलायच्या आहेत तर त्या जरा बोलून घेतो आणि भेटतो तुमच्याशी. आज तर मस्तच हवा सुटली आहे गावी आणि एवढं भारी वातावरण आहे ना. आणि रात्री तर ना एवढी थंडी वाजत होती, म्हणजे सकाळी 6-6:30 तर चांगलीच थंडी होती. गुजडीमधून ना बाहेर पडावंसंच वाटत नव्हतं. पण भारीच मस्तच वातावरण. आणि आता वाट बघतो आहे कधी एकदा चिवू आणि आई पप्पांना वगैरे इकडे घेऊन येतो आहे. आणि आता कसं झालं की चिवूसाठी पण एक स्पेशल रूम झाली आणि आई पप्पांसाठी पण एक सेपरेट रूम झाली. ओके, म्हणजे ते तिथेच खाली मस्तपैकी त्यांच्या रूममध्ये रिलॅक्स करू शकतात. हॉल पण आता प्रॉपर एकदम नीट हॉल करून घेईन, म्हणजे दहिसरच्या हॉलमधलं जे सगळे सामान आहे ते हॉलमध्ये येईल आणि प्रॉपर तो हॉल पण मस्त सेटअप होईल आणि या रूम्स पण. ओके, सो वेटिंग की 2-3 महिने लागतील अजून, नंतर मग फायनल झाल्यावरती मग तुम्हाला दाखवेनच. वाट बघतोय कधी एकदा प्रेरणा आणि चिवूला गावी घेऊन येतोय ते. आता माझी तर इच्छा आहे मी तर आत्ता पण घेऊन आलो असतो, पण तुम्हाला तर माहिती आहे एवढं लवकर योग्य नाही होणार. आत्ताच 1 महिना कंप्लीट झाला आहे, तर 1 महिन्याचं परवाच आम्ही सेलिब्रेशन केलं आणि मग काल मी निघालो इकडे यायला. होप सो 3 महिन्यानंतर वगैरे वी कॅन प्लॅन मार्चमध्ये वगैरे किंवा एप्रिलमध्ये. लेट्स सी कसं काय होतं आहे ते. बाकी तुम्हाला कसं वाटलं चिवूसाठी जे नवीन बांधकाम करतो आणि आई पप्पांसाठी पण एक सेपरेट रूम, तर ते तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा. धन्यवाद.